आताची एक ब्रेकिंग बातमी। अहिल्यानगरमध्ये होणारी असदुद्दीन ओवैसी यांची सभा ही आता पुढे ढकलण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये आज ही सभा होणार होती, जी सभा रद्द झाली आहे आणि पोलिसांच्या विनंतीच्या नंतर ही सभा आता 9 ऑक्टोबरला होणार आहे। ओवैसी हे आज दिवसभर अहिल्यानगरमध्ये आहेत हे सगळ्यांना माहिती होतं, म्हणून काही संघटनांनी जाणून बुजून कालचा प्रकार घडवला अशी टीका इम्तियाज जलील यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर केली आहे। तर अहिल्यानगरमध्ये होणारी असदुद्दीन ओवैसी यांची सभा पुढे ढकलण्यात आली आहे। पोलिसांनी विनंती केल्याच्या नंतर ही सभा पुढे ढकलली गेली आहे। 9 तारखेला ही सभा आता होईल। पोलिसांनी खरं तर वेगवेगळ्या अटी शर्ती ठेवलेल्या होत्या आणि अखेर आजची सभा रद्द झाली। बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते। एक वक्फ बोर्डाची मीटिंग होती। खूप सारे उलमा इकराम जे आहे, मौलाना लोक जे आहे, महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता। सगळी तयारी, स्टेज वेस सगळं रेडी आहे। म्हणून काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलिसांना, एसपीना, आयजीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचा वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये, याचा मुख्य उद्देश एकच होता।